विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 60 डेज स्टडी प्लॅन फॉर ड्रॉपर्स, रिपीटर स्टुडंट म्हणूया आपण. कोण आहेत ही मुलं की ज्यांना ऑब्व्हियसली खात्री आहे की चला एकदा चूक झालेली आहे, पण एक चान्स मला द्या, अशी रिक्वेस्ट या मुलांनी पालकांना केली होती. पालकांनी ती ऍक्सेप्ट केली आणि वर्षभर तुम्ही प्रचंड कष्ट घेतलेला आहे रिझल्ट मिळवण्यासाठी. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगू का, शेवटचे 60 दिवस उरलेत. या 60 दिवसात पहिली गोष्ट मन शांत ठेवावं लागेल. केलाय तुम्ही अभ्यास, केलेला आहे. तुम्हाला आता फक्त फायनल टच म्हणतो ना, फिनिशिंग टच तो द्यायचा आहे. पहिली गोष्ट मी सांगतो ते नीट ऐकायचं आहे. पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट. स्वतःशी कंपॅरिझन करा. तुमच्या टेस्टचा रिझल्ट तुमचा किती आला एवढं फक्त बघा. दुसऱ्याचा स्कोर किती येतोय, तो किती स्कोर करतोय हे डोक्यात आणू सुद्धा नका. स्वतःशी कंपॅरिझन, बाकी कुणाशी नाही. मी तुम्हाला सांगतो, माझा एक ठरलेला पॅटर्न आहे केमिस्ट्री आणि मॅथ्स. केमिस्ट्रीमध्ये 50 पैकी आमचं टार्गेट सगळ्यांसाठी 40 प्लस आहे. टॉपर्सनी तर 45 प्लस गेलं पाहिजे. तुम्ही टॉपर तू आहेस, लक्षात घे. ओके. आणि मॅथ्स मध्ये मला ना मिनिमम 60 पाहिजेत. अरे हे तर आमचं 2 वर्षापूर्वीचं होतं 60. मी तुम्हाला सांगतो या वर्षी 80 प्लस टार्गेट आहे. जे अचीव्ह करू शकतोय आपण. टार्गेट ह्याच्यापेक्षाही मोठं हवंय, पण 80 पडण्यासाठी पण किती कष्ट घ्यावे लागतात मला माहिती आहे. तुम्ही ते घेणार आहे, ह्याच्यापेक्षाही चांगला स्कोर करणार आहे. पण हे मिनिमम पकडतोय, मिनिमम. मग या दोघांचा जर आपण एव्हरेज स्कोर पकडला तर 120 प्लस कडे जातोय. 120 प्लस मी तुम्हाला सांगतो म्हणजे 98 पर्सेंटाईल. एक गोष्ट ध्यानात आली का? फिजिक्स अजून काउंटच केलेला नाहीये. फिजिक्स अजून काउंटच केलेला नाहीये, लक्षात घ्या. एवढं असताना या 2 सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही 98 कडे जात असाल, तर फिजिक्सचं टार्गेट यात अचीव्ह धरलं आपण 10, 20, 25, 30 मार्काचं, तर 99 प्लस पर्सेंटाईल आहेत. मग मला सांगा, मग जे ठरवलं ते केल्यासारखं होणार आहे की नाही? मग पहिली गोष्ट मन शांत ठेवून हे टार्गेट मला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मिनिमम मिनिमम 150 प्लसचं टार्गेट आहे. हा मिनिमम क्रायटेरिया आहे. ह्याच्यापेक्षा जास्त स्कोर करायचा आहे, पण कमीत कमी 150 त्या खाली मी येणार नाही. एवढं कष्ट घ्यायचे ही पहिली गोष्ट. ही जी आमची बॅच आहे, ड्रॉपर टू टॉपर, ह्या बॅचवर जवळ-जवळ 17 व्हिडिओ फ्री कंटेंट मध्ये आहेत. आता तरी बघा. ओके. मी तुम्हाला सांगू का? ही जी माझी बॅच आहे ना, ह्याच्यात सगळा पोर्शन कंप्लीट आहे. मग संपलं का? नाही. मी तुम्हाला सांगतो, की मी तुम्हाला सांगतो, आज सगळी मुलं, रेग्युलर मुलं, रिपीटर, ड्रॉपर मधली सगळी मुलं, लक्षात घ्या, तुम्ही आज केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत आणि उद्या मला केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्स वरती टेस्ट घ्यायची आहे. मग न्यूमेरिकल्स ज्या टॉपिक मध्ये आहेत ना, मग सॉलिड स्टेट पासून अगदी केमिकल कायनेटिक्स पर्यंत, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे सगळे टॉपिक, आयोनिक, सोल्युशन, थर्मो, ए टू झेड न्यूमेरिकल्स तुम्हाला करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत. ओके. मग मी तुम्हाला सांगू का? मग आता प्लॅन काय ठरलाय माझा? फिक्स ठरलाय, की 60 दिवस आहेत. 74 प्लस टॉपिक असतील, 75 टॉपिक असतील, 74 टॉपिक असतील. रोज एकापेक्षा जास्त टॉपिक करावे लागणार आहेत. मी असं सांगतो, हा तणाव घेऊच नका. म्हणजे 3 झाले, 4 झाले, 5 झाले, एवढे टॉपिक झाले. नाही. माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे केमिस्ट्रीला. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 50 पैकी सगळ्यांना 40 पेक्षा पुढे जायचंय. टार्गेट तर पैकीच्या पैकी सुद्धा पडू शकतात, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर. पण मी करू काय? तर करायचंय तुला हे. आज न्यूमेरिकल, उद्या टेस्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट डे, म्हणजे आज तुम्ही न्यूमेरिकल करणार, त्याची टेस्ट उद्या होईल. उद्या फक्त ऑर्गॅनिक. ओके. दिवसभर ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक परफेक्ट करा. त्याच्यावर नेक्स्ट डे टेस्ट घेऊया. पुन्हा इनऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्री. मी तुम्हाला सांगू का, मी टॉपर्सचा स्कोर इथं कमी झालेला बघितलाय. ते असे काही टॉपिक आहेत का रे, ग्रीन केमिस्ट्री, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, असे काही जे टॉपिक आहेत ना, की जे त्रासदायक वाटतात, हे लक्षात घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतोय ते. पण तुम्हाला हे 4 टेस्टमध्ये 4 दिवसात केमिस्ट्री संपवायचं आहे. नेक्स्ट 4 डेज टार्गेट. ओके. आणि त्याच्यानंतर एक फुल लेंथ टेस्ट 50 प्रश्नांची केमिस्ट्रीची तुम्हाला दिली जाईल आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 40च मिनिटाचा वेळ दिला जाईल. खूप कमी वेळ दिला जाणार आहे इथून पुढं, हे लक्षात घ्या. मला क्विकली पाहिजे 50. मी तर नंतर अर्ध्या तासावर वेळ आणणार आहे, लक्षात घ्या. बरं चला, केमिस्ट्री या स्ट्रॅटेजीनं होऊन जाईल. आता फेब्रुवारी महिन्यात तुमच्या 2 टेस्ट द्यायचा तुम्ही प्लॅन करा केमिस्ट्रीच्या. फुल लेंथ टेस्ट.
बरं त्याच्यानंतर मला वळायला पाहिजे मॅथ्सकडं. ओके. आता मॅथ्स इंटरेस्टिंग आहे. मॅथ्स तुम्हाला परफेक्ट करावा लागेल. मग मॅथ्समध्ये सांगतो काय स्ट्रॅटेजी ठेवूया ड्रॉपर्स मुलांसाठी, की जेणेकरून स्कोर चांगला होईल. तर पी-वाय-क्यू तर सॉल्व्ह करायचेच आहेत. पण मी तुम्हाला सांगू का, की तुम्हाला मॅथ्सची भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. ओके. मग मी स्वतःहून काय करणार आहे ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये ओके. मी काही टॉपिक टिपिकल आहेत. त्यांचे पुन्हा लेक्चर्स अपलोड करणार आहे. म्हणजे नवीन लेक्चर्स पुन्हा तुम्हाला देणार आहे. गेल्या वर्षी पण मी तसंच केलं होतं. यावर्षी पण मी तसंच करणार आहे. मी तुम्हाला सांगू का केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा व्हिडिओ एक एक टॉपिक राहिलाय माझा बरं का आणि ते फिजिक्सचा वाढवलेला कुठला येतो? पर्सेंटेज. तो सोपा आहे. मग 3-4 दिवसात ते पण होऊन जाईल. पण मेन पॉइंट काय आहे, की मॅथ्सच्या बाबतीत मला व्हेक्टरचे व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत. ओके. ए पुन्हा रिपीट करायचं आहे मला. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह रिपीट करायचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ एनडी सगळेच महत्त्वाचे टॉपिक. लाईन प्लेन पुन्हा रिपीट करायचं आहे मला. हो, करायचं आहे. मग हे सगळं तुम्हाला रेग्युलर मिळत जाणार आहे. पण मॅथ्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, टेस्ट समोर आली, की असं वाटतं, की काय कुठले क्वेशन्स आहेत? हे तर मी केलंच नाहीत. हे फार अवघड आहेत. तिथंच मन शांत ठेवायचं आहे. मी एकदा सांगितलेली गोष्ट परत सांगतो. वरद पहिले 10 ते 15 प्रश्न मॅथ्समधले त्याला सॉल्व्ह झाले नाहीत. 10 जरी प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत. कशी परिस्थिती झाली असेल सांगा बहुतेक माझ्या स्टुडंटची, की पहिला प्रश्न नाहीयेत, दुसरा नाहीयेत, तिसरा नाहीयेत. 10 प्रश्न नाहीयेत. एखादा खचून गेला असता की नाही? नाही. वरदनं स्वतःला शांत केलं. तो म्हणला, की ह्या पेपरमध्ये जेवढे अवघड प्रश्न ते झालेत सगळे. आता इथून पुढचे प्रश्न सोपे असणार मला जमतील, जमणार. मग 2-3 मिनिटं स्वतःला शांत केल्यानंतर पुन्हा पेपर सॉल्व्ह करायला सुरुवात केली आणि आज तो पी-आय-सी-टीमध्ये सी-एसला आहे. म्हणजे काय सांगा बघू मार्क्स किती पडले असतील? कळालं असेल तुम्हाला लक्षात घ्या. मन शांत टेस्ट दिली पाहिजे रे. मग त्या टेस्ट मॅथ्सचे पण घेऊया आपण. मॅथ्समध्ये मात्र माझा प्लॅन वेगळा असेल बरं का. आता हे केमिस्ट्री कसं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक असं होतंय ना. मॅथ्समध्ये माझा प्लॅन थोडासा वेगळा असेल. मॅथ्समध्ये मला काय करायचं माहितीये का, की जे गॅरंटेड 100% येणारे टॉपिक्स म्हणजे खूप क्वेशन ज्यावर येतात असे टॉपिक किंवा असे प्रश्न, की जे ईझी आहेत तुम्ही करू शकताय, हे अगोदर घेतले पाहिजेत आपल्याला. कॉन्फिडन्स वाढवूया ना तुमचा. स्टार्टला एकदम अवघड टॉपिक घेऊन बसलो ना आपण, तर काय होईल माहितीये का? अरे, हे काय निगेटिव्हिटी होईल. तसं नकोय आपल्याला. मॅथ्समध्ये ते आहे आणि फिजिक्स सांगू का तुम्हाला मी? फिजिक्ससाठी ना तुम्हाला ना सारखी फॉर्म्युला लिस्ट तयार करून ठेवावी लागेल. सारखी तुम्हाला फॉर्म्युला लिस्ट तयार करून ठेवावी लागेल. ती सारखी-सारखी रिवाईज करावी लागेल. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? मी आता फॉर्म्युला लिहितोय फळ्यावर. V equals to n lambda. Okay. Velocity is directly inversely proportional to density, inversely proportional to molar mass, directly proportional to square root of temperature, velocity of the sound. त्याच्यानंतर मी सांगतो 1 by f equals to 1 by v plus 1 by u. ओके. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे h2 upon h1. तुम्हाला असं वाटेल, की हे नक्की कोणते फॉर्म्युले आहेत, कुठल्या टॉपिकमध्ये आहेत, तर सांगू का? आज 9th स्टँडर्डच्या मुलांना मी हे 2 टॉपिकची रिव्हिजन घेतलेली आहे. त्यांची युनिट टेस्ट होते म्हणून. आणि हे टॉपिक घेत असताना जी 12वी मुलं स्टडीला आली होती, जी बसली होती पाठीमागे लेक्चरमध्ये, त्यांना मी म्हणलं, "हे बघा हे 9thला झालंय आणि तुम्हाला येतंय." मग याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला फॉर्म्युले तयार ठेवायचे आहेत रे, न्यूमेरिकल आले पाहिजेत. तुम्ही ना किती एम-सी-क्यू सॉल्व्ह करता हे इम्पोर्टंट नाहीये. तो फॉर्म्युला तुम्हाला परत यूज करायला येतोय का हे इम्पोर्टंट आहे. आणि हे आलं पाहिजे हे लक्षात घ्या. ओके. बरं मेन प्लॅन काय? आपल्या व्हिडिओचं टायटलच होतं 60 डेज स्टडी प्लॅन. तर स्टडी प्लॅनमध्ये मला काय म्हणायचं आहे, की मला फुल लेंथ टेस्ट घ्यायच्या आहेत आणि कमीत कमी 10 पाहिजेत बरं का बाळांनो. पुढच्या ह्या 2 महिन्यात कमीत कमी 10 फुल लेंथ टेस्ट मला हवे आहेत. त्याच्या अगोदर मात्र कसं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अप्लाइड हे जे आपण घेतोय ना, ह्याच्यातून त्या फुल लेंथ टेस्ट सारखाच तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे. मॅथ्सच्या मी तुम्हाला सांगतो ऑलरेडी टेस्टच्या सेक्शनमध्ये प्रत्येक 2 टॉपिकवर टेस्ट आहेत. त्या सगळ्या टेस्ट मी आता ओपन करतो काही दिवसात लक्षात घ्या. तुम्ही सगळ्या बॅचवरच्या सगळ्या टेस्ट मी ओपन केल्यानंतर तुमचा कुठला टॉपिक होऊ दे, तुम्ही कुठल्याही त्या ॲप्लिकेशनमध्ये जावा, टेस्ट सेक्शनवर जावा, ती टेस्ट द्या ना. आठवडा जाऊ दे, त्यात सगळ्या टेस्ट मी ओपन करतो. पण मला ते दिसलं पाहिजे, की तुम्ही टेस्ट देताय, तुम्ही अभ्यास करताय. हो, आणखीन महत्त्वाचं म्हणजे हा जो क्रॅश कोर्स आहे, ड्रॉपर टू टॉपर म्हणूया आपण, हा तुमच्यासाठीच आहे. ओके, तुमच्यासाठीच आहे बाळांनो लक्षात घ्या. आणि ह्याच्यात जे व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत आता, ही तर बाकीची मुलं 23-25 तारखेपर्यंत बोर्डची तयारी करतील. मग तो तुमचा एडव्हांटेज असणार आहे 10-15 दिवसाचा. ह्यात तुम्हाला ते पुढं जायचंय, अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. बरं, मग आपला जो ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे, याच्यावरचे डेमो लेक्चर्स बघा.
मी तुम्हाला सांगू का, की मी क्लिअरली इथं डिक्लेअर करतोय मी तुम्हाला सांगतो. एक महत्त्वाचं डिक्लेरेशन काय, की याच्यात आहेत फ्री व्हिडिओ. हं. पण मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा, की त्याच्या नोट्स बनवा. मला अजून देखील बरीचशी मुलं म्हणतात, की "सर ते स्लाइड्स आहेत त्याच्या नोट्स द्या ना तुम्ही." अरे नाही, मी डिक्लेअर काय करतोय बघा, तुम्ही जर केलं तरच रिझल्ट लागणार आहे. हे इम्पोर्टंट आहे. हां, तुम्ही केलं तर पाहिजे लक्षात घ्या. ड्रॉप घेतलाय मी तुम्हाला सांगतो ड्रॉप हा यश मिळवण्यासाठीच आहे तुम्ही घेतलेला. बरोबर आहे. पुन्हा अपयश नको आहे. आता इथं होतं काय, मी जरा तुमच्याशी बोलतोय बघा. माझ्याकडे की नाही विवेक आहे, माझ्याकडे कृष्ण आहे, माझ्याकडे 2 विवेक आहेत म्हणूया आपण. पवार आहे, प्रेम नावाचा मुलगा आहे. मला जे रिपीट करणारी मुलं आहेत, आता नावं घेतली मी यांची. ह्यांच्याशी एक वेगळंच रिलेशन तयार झालंय. आम्ही काल रात्रीच डिस्कस केलंय, की आता इथून पुढचा प्लॅन कसा असणार आहे. खूप छान वाटलं बरं का. ॲक्चुअली सांगू का, पण त्याच्या अगोदर त्यातली 2-3 मुलं सोडली, तर बाकीच्यांना अक्षरशः बदलून काढायची वेळ आणली होती. नाही, पण त्यांना रिअलाईज झालंय, की आपण आता करायचंय. मग मला तुमच्या सगळ्यांकडून ती गोष्ट हवी आहे. सगळ्यांकडून, की बास आता 60 दिवसात ना, सर तुम्ही सांगा, आम्ही ते करतो. येतंय लक्षात? मग आता ड्रॉपर्सनी काळजी न करता अभ्यास करा, की बॅच घेतली नसेल तर बॅच घ्या. मी तुम्हाला सांगतो बॅचची किंमत आपली 3,000 आहे. ओके. त्याच्यात तुम्हाला ऑलरेडी सगळा कंटेंट आहे. सगळ्या टेस्ट पुन्हा फ्री असणार आहेत. कुठलीही किती वेळा तुम्ही टेस्ट देऊ शकताय. प्लस नवीन टेस्ट होणार आहेत, त्या वेगळ्या होणार आहेत. 10 तर फुल लेंथ टेस्ट गॅरंटीनं होतील लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट की तुमचा कॉन्फिडन्स मी वाढवणार आहे. मला रिझल्ट मिळणार आहे, असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. ऑल द बेस्ट.